श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे आषाढी एकादशी. विठ्ठल भक्त हे दुरून दुरून पंढरीला विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र ज्यांना पंढरीला जाणे शक्य नाही त्यांना खंत व्यक्त करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी तुमच्या घरच्या घरीसुद्धा एकादशीची पूजा करू शकता. तर ती कशी पूजा करायची आहे, कुठल्या सेवा करायच्या आहेत, मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, उद्या आहे आषाढी एकादशी. तर तुम्ही सकाळ संध्याकाळ उपवास करायचा असतो. त्याचबरोबर बघा, सकाळी स्नान करून झाल्यानंतर तुमची घरच्या देवांची पूजा करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे घरी जर विठुरायाची मूर्ती असेल तर तिची तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्ही पंचामृताने अभिषेक घातला तरी देखील चालणार आहे. नसेल तर अगदीच पाण्यामध्ये 2 तुळशीचं पानं टाकायचे आहे आणि त्या पाण्याने देखील तुम्ही अभिषेक घातला तरी देखील चालणार आहे. त्यानंतर तुम्ही मूर्ती स्वच्छ पुसून तिला बुक्का लावायचा आहे. आता बघा, तुमच्याकडे जर विठू माऊलीची मूर्ती नसेल तर अगदीच बाळकृष्ण जरी असेल ना, आणि त्याची देखील अशीच पूजा करायची आहे. त्याला देखील पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर ते बाळकृष्ण देखील नसेल, विष्णूंची जरी मूर्ती असेल तर तिची देखील तुम्ही याप्रमाणे पूजा करू शकता. जे तुमच्याकडे शक्य असेल ते करायचं आहे. नाहीच काही तर अगदी स्वामी महाराजांची जरी मूर्ती असेल तरी तिची देखील पूजा केली तरी चालणार आहे. तर या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे, पूजा करायची आहे. त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्र परिधान करायचं आहे, हार घालायचा आहे. बघा, त्यातल्या त्यात तुम्हाला जर पिवळ्या रंगाची फुलं भेटली ना तर ती तुम्ही अर्पण करायची आहे. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तो नैवेद्य नाही तर अगदी दूध साखरेचा जरी नैवेद्य तुम्ही अर्पण केले ना तरी चालणार आहे. त्यामध्ये देखील नैवेद्य अर्पण करताना 2 तुळशीचे पानं अवश्य ठेवायचे आहेत. ही पालथी ठेवायची आहे, हे मात्र लक्षात घ्या. त्याचबरोबर विठुरायाची आरती करायची आहे. या दिवशी मात्र तुळस तोडायची नाही, हे मात्र आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला विठुरायाची अशा पद्धतीने पूजा करायची आहे. त्याचबरोबर काही सेवा देखील करायच्या आहेत. तर कुठल्या सेवा करायच्या आहेत? बघा, आपण सांसारिक माणसं आहोत. कितीही जीवनात अडचणी येत असतात, समस्या येत असतात, तरी देखील बघा, या दिवशी काही सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सेवा केल्यानं तर त्याचे निश्चित फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. तर सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, विष्णू सहस्रनाम तुम्ही एकदा पठण केलं तर चालणार आहे. सकाळी संध्याकाळ तुम्हाला जेव्हा कधी वेळ भेटेल ना तेव्हा मात्र विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्या वाचता येत नसेल तर अगदी तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालणार आहे. परंतु त्यापेक्षा जर पठण केलं तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय जो आहे तो देखील पठण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचा विषम संकेत तुम्हाला पठण करायचं आहे. तुम्ही एकदा करू शकता, 3दा, 5दा, 7 वेळा, 11 वेळा, अगदी जेवढं तुम्हाला शक्य होईल ना तितक्या वेळा व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो देखील तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा जो मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र, हा 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, हे नाही शक्य झालं ना तरी देखील बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अगदी उठता बसता चालता कुठेही दिवसभर जसं जमेल तसं नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे.
हा दिवस तुम्ही कधीही दिवसभरात सेवा करायची आहे. जास्तीत जास्त सेवा करा. बघा, फक्त उपवास केला म्हणजेच एकादशीचं पूर्ण व्रत झालं असं नाही, तर त्या दिवशी आपण काही पूजा नक्कीच केल्या पाहिजे. त्या पूजेचं आपल्याला इच्छित असं फळ नक्कीच मिळत असतं. त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. अत्यंत प्रभावी अशा या सेवा आहेत. तुम्ही अगदी घरच्या घरी बघा, पूजा देखील होणार आहे, सेवा देखील होणार आहे. याने तुमच्यावर श्रीहरी विष्णूंची कृपा होणार आहे, त्यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी, जिथे श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते, सेवा केली जाते, तिथे माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो, तिची कृपा होत असते. त्याचबरोबर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड राहत असते. त्याचबरोबर ती या दिवशी काही सेवा उपाय केले तर त्याची कुठलीही सेवा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा भाव असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.